नमस्कार. मी ॲस्ट्रोलॉजर संगीता मुथा. मी आपणास आज मिथुन राशीविषयी माहिती सांगणार आहे. मेष आणि वृषभ राशीची माहिती आपण ऐकली. तर मिथुन राशी 12 राशीपैकी 3 नंबरची रास. लग्न राशीपासून तिसरे घर हे मिथुन राशीचे असते. या राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा ग्रह बुद्धिमान आहे. या बुध ग्रहाचा गुण आहे की बुद्धिमान या व्यक्ती चतुर आणि बुद्धिमान असतात. मिथुन राशीमध्ये 3 नक्षत्र येतात: मृगशीर्ष, आर्द्रा आणि पुनर्वसू. मृगशीर्षाचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण आणि पुनर्वसूचे 3 चरण, असे 9 चरणाची ही रास. या राशीमध्ये जन्मलेल्या बाळांचे जे नाव असते ते क का की की, छ छा छी छी, घ घा घी घी आणि अ ह ह हरीचा ह ही अक्षरे येतात. यांची मानसिक जी असते मानसिकता ही मजबूत असते. मानसिकदृष्ट्या मानसिक रूपाने हे मजबूत लोक असतात मिथुन राशीचे. ही द्विस्वभाव राशी म्हणतात या राशीला. वायुतत्वाची रास. वायुतत्वाची रास म्हणजे अस्थिर पण द्विस्वभाव राशी. या राशीची जो स्वभाव आहे ग्रहणशक्ती अफाट असते. ग्रहण करण्याची जी शक्ती असते ती अफाट असते. अभ्यासवृत्ती, चतुरपणा, विनोदी बुद्धी, बोलण्यात चातुर्य, वक्तृत्वात जबरदस्त, समोरच्याला निरुत्तर करणारा स्वभाव ह्या राशीमध्ये आहे. कारण स्वतंत्र विचारसरणी आणि आव्हानात्मक स्वभाव, आव्हान देणे, चॅलेंज देणे हा या राशीचा स्वभाव. गूढ रहस्यमयी, सगळंच काही स्पष्ट बोलणार नाहीत. काही गोष्टी यांच्या सस्पेन्स असतात. भाषाशैली सुद्धा छान असते या लोकांची. म्हणजे बऱ्याचदा की भाषाशैली यांच्यामध्ये चांगलीच असते. म्हणजे बोलण्याचं वक्तृत्व किंवा कर्तृत्वाने बोलणं हे त्यांचं बेस्ट असतं एकदम. फक्त एका ठिकाणी स्थिर न राहणारी ही रास आहे. या राशीसाठी हिरवा, निळा आणि पिवळा हे कलर अत्यंत शुभ असतात. हिरवा, चमकदार हिरवा, पोपटी, शेवाळी हे कलर यांना चांगले असतात, शुभ असतात. निळाही चांगला असतो. या राशीच्या लोकांना चमकदार पिवळा एकदम शुभ असतो. या राशीच्या लोकांनी लाल, केशरी कलर वापरू नयेत आणि काळा तर नाहीच वापरावा. काळ्यानी नकारात्मक विचार जास्त येतात लाल आणि काळ्या रंगांनी. म्हणून या राशीच्या लोकांनी सहसा चमकदार पिवळे कलर किंवा फेंट पिवळे असो आणि हिरव्यामधले सर्व शेड वापरावे. या राशींचा जो शुभ अंक आहे, भाग्यांक, हा 5 आहे. बुधाचा अंक 5 आहे. म्हणून 5, 14,